महाराष्ट्रातले मातब्बर नेते म्हणून ओळख असलेले छगन भुजबळ हे सध्या कुठेतरी त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेले आहे. तर त्यांच्याविरुद्ध अजित पवार गटाकडूनच त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कुठेतरी छगन भुजबळ जे आहेत ते आपल्या पक्षापासून कुठेतरी लांब चालले आहेत का, अशा आता चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि दुसरीकडे ते काही वेगळी भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आहेत. काय सांगणार पवार साहेब, की कुठेतरी छगन भुजबळ साहेबांनी वेगळी भूमिका घेतली आहे, ते कुठेतरी पक्षापासून लांब जात आहेत का? नाही, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून त्यांनी नाशिक येवला परिसरामध्ये त्यांचा एक मेळावा घेतला आणि अजून काही त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली नाही. परंतु मी देखील महाविद्यालयीन जीवनापासून बघतो, 1985 पासून मी समाजकारणात भाग घेत आहे. ज्या वेळेला 91 पासून भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांनी शरद पवार साहेबांचं नेतृत्व जेव्हापासून मान्य केलं तेव्हापासून शरद पवार साहेबांच्या व नामदार अजितदादा पवार साहेबांच्या व आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच, पटेल साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, प्रत्येक वेळी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समीर भुजबळांना खासदारकी दिलेली होती. आता 2 महिन्यापूर्वीच भुजबळ साहेबांचे चिरंजीव पंकज भाऊ भुजबळ यांना देखील विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आणलेलं आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांवर अन्याय झाला असं काही म्हणता येणार नाही. परंतु भुजबळ साहेबांचे काही कार्यकर्ते, त्यांच्या परिषदेचे कार्यकर्ते अजितदादा पवारांवर वेगवेगळ्या शब्दात टीका करतायत. अजितदादा पवार साहेबांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करतायत. अजितदादा पवार साहेबांच्या निषेधाच्या घोषणा करतायत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सहन झालेले नाही. त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. पण अद्याप देखील एकाही कार्यकर्त्याने भुजबळ साहेबांच्या विरोधात एकही घोषणा दिलेली नाही. हा संयम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाळलेला आहे. ते भुजबळ साहेबांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले असं मला वाटतं. आता छगन भुजबळ साहेब वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेणार आहेत. तर या संदर्भातच आता एक नवीन चर्चा समोर आली आहे की ते शरद पवारांकडे जाणार आहेत पुन्हा परत. आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब व आमचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रफुल्लजी पटेल साहेब हे तिघं मिळून भुजबळ साहेबांची भेट घेतील आणि निश्चित हा सगळा 91 पासून ते 2024चा विचार करता भुजबळ साहेब नाराज होणार नाहीत, भुजबळ साहेब पक्ष सोडणार नाहीत, ही काळजी आमचे वरिष्ठ नेते घेतील. भुजबळ साहेब शरद पवारांकडे जातील, त्यानंतर पुन्हा ह्या गेल्या काही दिवसांपासूनच्या चर्चा सुरू आहेत की जसं महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून या चर्चांना खूप वेग आलेला आहे महाराष्ट्रामध्ये की दोघं राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होतील. तर मग छगन भुजबळांना सोबत घेऊन राष्ट्रवादी एकत्र होतील का भविष्यामध्ये, काय वाटतं? नाही, दोघं राष्ट्रवादी एकत्र होतील यांचा भुजबळांच्या या विषयाशी काही संबंध येत नाही. भुजबळ साहेब अधूनमधून पवार साहेबांची भेट घेत असतात आणि शेवटी राजकारणात, समाजकारणात काय होईल काही सांगता येत नाही. शेवटी शरद पवार साहेब हे शरद पवार साहेब आहेत. शरद पवार राजकारणात काय डाव टाकतील हे आपण 2014 असेल, भाजपला बाहेरून पाठिंबा दिलेला असेल, 2019 असेल, उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं असेल, आणि आताचं राजकारण शरद पवार साहेब काय राजकारण करतील हे आमच्या काकू प्रतिभाताई काकू यांना देखील कदाचित समजत नसेल. असा हा भारताचा नेता आहे. तर भविष्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र येतील का याबद्दल काहीच आत्ता सांगता येणार नाही. मात्र शरद पवार हे शरद पवार आहेत आणि शरद पवारांचं राजकारण देशातला असा कुठलाही व्यक्ती नाही, खुद्द त्यांच्या पत्नीसुद्धा नाहीत की त्या ओळखू शकल्या आहेत. त्यामुळे शरद पवारांची पुढची भूमिका किंवा राजकारण कोणत्या वळणावर जातं, छगन भुजबळ साहेब पुन्हा शरद पवारांकडे जातात का, या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.